सेंटर मिळू क्या काय रे जास्त नाही तुझा आहे का लावचं सामनाच आहे जय महाराष्ट्र तिकडे हो जय मा त्या बाजूला मागे वा. बोललो ना काय रे या ना इकडे किती आहे या ते नंतर करता थँक्यू बोला बोला काय साहेब नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत काय निमित्तानं आलेले आहात प्रदीर्घ काळानंतर आलो आजारपणानंतरचा पहिला दौरा आहे हो. मालेगावला चाललो आहे उद्या कोर्टात उभं राहणार नेहमीप्रमाणे कोर्टात हजर राहणार आहोत आम्ही सकाळी एका कोर्टात हजर होतो उद्या दुसऱ्या कोर्टात चालायचं ही लढाई म्हटल्यावरती कोर्टबाजी चालणारच उद्या पुन्हा नाशिकला येईन भेटीगाठी आहेत बैठका आहेत आता 3 वर्ष निवडणुका आहेत त्याच्यामुळे आता फक्त पक्ष संघटना बांधणीचं काम करायचं हा साधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षानं दिलेला संदेश आहे आता निवडणुकांच्या विचारात कोणी राहायचं नाही आता फक्त पक्ष बांधणीवर जोर द्यायचा आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहोत मागच्या तारखेच्या वेळेस आपण अनुपस्थित होतात कोर्टामध्ये चालायचे दंड काय भरू ना दंड बैठका चालूच असतात ठीक आहे हर्षवर्धन अमोल कोल्हेंनी असा दावा केला आहे की विलनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते. असं आहे की त्यांच्या पक्षामध्ये काय ठरलंय किंवा काय ठरत होतं याच्याविषयी मी कुठे मत व्यक्त करू भुजबळांची अनेक वर्षापासूनची दिल्लीत जायची इच्छा आहे मला माहिती आहे त्यांनी 2 वेळा लोकसभा निवडणुका लढवल्या ते शिवसेनेकडून पराभूत झाले भरघोस मतांनी राज्यसभा ही त्यांच्यासाठी ज्येष्ठांसाठी योग्य सदन आहे तिथे शरद पवार साहेब सुद्धा आहेत 92 वर्षाचे देवेगौडा आहेत त्या मानाने आम्ही तरुण आहोत भिवंडीमध्ये वेगळं चित्र बघायला मिळालं काय आहे चित्र असं वाटतंय तुम्हाला भाजपा फुटली हो. भिवंडीमध्ये भारतीय जनता पक्ष फुटला आणि त्या एका गटानं काँग्रेस पक्षाबरोबर किंवा शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन केली त्यात चुकलं काय चंद्रपूरचा बदला घेतला असं म्हटलं जर तो बदला घेतला असं कोणी म्हणत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे याच मुद्द्याला धरून हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की चंद्रपूरमध्ये जर तुम्ही त्यांना मदत केली असती तर त्याचा तिथे महापौर बसला असता एक मत कमी नक्कीच पडतं. नक्की 100% मी हर्षवर्धन सकपाळ यांच्या मताशी सहमत आहे आम्ही खूप प्रयत्न केले की काँग्रेसचा महापौर तिकडे बसा भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका होती पण शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षातल्या 2 गटामध्ये एकमत होत नव्हतं त्याच्यामुळे शेवटी नाईलाजानं आमच्या लोकांनी एक नवीन मार्ग स्वीकारला पण त्याला पक्षाची मान्यता नव्हती मुंबईमध्ये मनसेला स्वीकृत नगरसेवक दिला नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते आणि यालाच धरून उदय सामंत असं म्हणाले की युती फक्त दाखवण्यापुरती होती ते मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार होते असं माझं 2 महिन्यापूर्वी स्टेटमेंट होतं उदय सामंत यांना याच्यावरती मत व्यक्त करण्याची गरज नाही माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे हे 2 पक्षाचे 2 प्रमुख आणि 2 बंधू याविषयी एकत्र बोलतील ना आम्हाला माहिती आहे काय आहे ते उदय सामंत कशाला चोंबडेपणा करताय बघू आम्ही स्वीकृत हा विषय जो आहे हा आता चर्चेत येईल उद्धवजी आणि राज ठाकरे उद्या बोलतील कालिदास
कोळंबकर हे पोलिसांना घरावरून मिळावे यासाठी आंदोलन करताय, आमरण उपोषण करताय, मात्र अधिकारीच त्यांना प्रतिसाद देत नाही अशा स्वरूपानं ते बोलताना दिसत आहे. सरकार कोणाचं आहे? शासन त्यांचं आहे. हा सरकार कोणाचं आहे? कोळंबकरांचंच आहे ना. बरं रडतायत कशाला? मुख्यमंत्री कोणाचे आहे? गृहनिर्माण मंत्री कोणाचे आहे? पोलीस खातं कोणाचं आहे? ते त्याच पक्षात आहेत. कधी काळी ते आमच्या बरोबर. आज जे कोळंबकर दिसत आहेत ते मूळ प्रोडक्शन शिवसेनेचंच आहे ना. तेव्हा ते शिवसेनेच्या पद्धतीनं कामं करून घेत होते. आज सरकारमध्ये असून हतबल आहेत.